नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. कणकवलीत अग्नितांडव, दुचाकी जाळल्या. विकृत मनोवृत्तीचा नगराध्यक्ष समीर नलावडेंनी केला निषेध. आणि सिंधुदुर्गात आणखी नव्या 34 रुग्णांची भर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कणकवली शहरात मधलीवाडी येथील नागवे रस्त्यालगत उभ्या केलेल्या दुचाकींना लावलेल्या आगीत 2 दुचाकी जळून खाक झाल्यात, तर अन्य एका मोटरसायकलचं नुकसान झालंय. मंगळवारी 8 डिसेंबरला मध्यरात्री 2 वाजल्यानंतर ही घटना घडली आहे. कणकवली शहरातील रवळनाथ मंदिरामागील लोकवस्तीकडे जाणारी पायवाट जमीन मालकांनी बंद केली आहे. त्यामुळे इथं राहणारे नागरिक आपल्या दुचाकी नागवे रस्त्यालगत संजय ठेकणे यांच्या घराच्या गडग्यालगत उभ्या करतात. 8 डिसेंबरला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास शिवाजी मोहिते यांच्या प्लेजर आणि संतोष पाताडे यांच्या पसिनो मोपेड गाडीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या, तर लगतच उभी केलेल्या प्राध्यापक अमर पवार यांच्या डिस्कवर मोटारसायकलचंही आगीनं नुकसान झालंय. आगीचा भडका पाहून संजय ढेकणे यांनी घराबाहेर येत पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही मोपेड गाड्या जळून खाक झाल्या होत्या. यापूर्वीही या ठिकाणी उभ्या गाड्यांच्या सीटवर ब्लेड मारून सीट फाडणं, पेट्रोल चोरणं आदी घटना घडल्यात. समाजकंटकांनी गाड्या जाळल्यामुळे मोहिते, पाताडे आणि पवार कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून कुटुंब भीतीच्या छायेखाली आहेत. किमान घरापर्यंत जाण्यासाठी पायवाट तरी करून द्यावी अशी आर्तहाक हे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देत आहेत. रात्री साधारण 2च्या नंतर ही बातमी आम्हाला समजली. संजय ढेकणे यांच्यासमोर आम्ही नेहमीच गाड्या लावत असतो. त्यामध्ये निदान 10-15 तरी गाड्या असतात दररोज रात्री. परंतु काय झालं की आज रात्री एकदम अचानक या गाड्यांना आग लागली दिसली आणि मोहिते त्यातून धावत आले. त्याचबरोबर ढेकणे सर वगैरे यांनी मदत केली आणि ते गाड्यांची आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर या 2 गाड्या त्यामध्ये पूर्णतः भस्मसात झालेल्या आहेत. माझी गाडी त्या बाजूला होती, त्यांनी ती ओढून वाचवली. ते थोडक्यात फक्त वाचलेली आहे, बऱ्यापैकी त्याचं नुकसान झालेलं आहे. तर आज आपण पाहतो की आमच्या या गाड्या इथे लावण्याचा आम्ही जो काही प्रयत्न करतो आहे, तर तोही बाकीचे इथले काही लोक आहेत त्यांना ते कदाचित चोरटे असतील किंवा अदर लोक असतील, पण त्यातून पेट्रोल काढून नेणं, गाड्यांचे नुकसान करणं, या गोष्टी वारंवार घडतच आहे. याबद्दल आम्ही अगदी नगराध्यक्षापासून सगळ्यांना आपण त्याची कल्पना दिली किंवा व्यथा मांडली, परंतु यातून काही समाधान असं निघालेलं नाही. आणि आताही पुढे या रस्त्याच्या बाजूला आम्हाला गाड्या लावणं कठीण झालेलं आहे. इथूनच काही अंतरावर आमची घरं आहेत, पण या घराकडे जाणारी साधी वाटसुद्धा आम्हाला गाव देऊ शकत नाही. ही फार मोठी व्यथा या कणकवली शहराची आहे. तर आम्हाला एवढंच इथे मागणी करावीशी वाटते की लवकरात लवकर इथे वाटेचा प्रश्न आणि या गाडी नेण्याचा प्रश्न, निदान 2 व्हीलर तरी गाडी आमच्या घरासमोर लागावी, एवढी तरी व्यवस्था यातून केली जावी, हीच एक विनंती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विकृत मनोवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे अशा शब्दात कणकवली शहरात दुचाकी जाळण्याच्या घटनेचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निषेध केलाय. तसेच पवार कुटुंबियांच्या घराकडे जाण्यासाठी DP प्लॅन मधून लवकरच रस्ता बनवणार असल्याचंही सांगितलंय. सर्वप्रथम मी या अशा विकृतीचा निषेध करतो आणि असा जर प्रकार घडत असला तर पोलीस यंत्रणा आणि नगरपालिका या संयुक्त विद्यमाने आपण काहीतरी इथे आवाज उठवला पाहिजे आणि खरोखरच जे कोण दोषी असतील त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. आता आपल्याकडे तर शहरामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून CCTV कॅमेरे लागलेले आहेत. इथे काही घरांच्या भोवती कॅमेरे आहेत. तर मला असं वाटतं की जर 2 कॅमेरे जर चेक केले, कॅमेऱ्यांचे फुटेज, तर मला वाटतं मिळेल साधारण 2:30-3:30 दरम्यान या इथल्या लोकल रहिवाशांच्या लक्षात आलं की आग काहीतरी ज्वाला पेटते. म्हणून सहज बाहेर आल्यानंतर बघल्यानंतर गाड्याने पेट घेतलेला दिसला.
2 गाड्या पूर्णतः जळून खाक झालेल्या आहेत आणि एक गाडी लोकांच्या सावधानतेमुळे ती वाचवण्यात यश आलेलं आहे. पण ही विकृती कणकवली शहरातून नाहीशी झाली पाहिजे. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेला आम्ही नक्कीच सहकार्य करू नगरपालिका म्हणून. आणि ज्यांचं नुकसान झाले ते खरोखर मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कारण त्यांना नोकरदार वर्ग आहे, त्यांना गाडी नवीन घ्यायची झाली तरी ती खूप कठीण परिस्थिती. आजच्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं पैसे घालून गाडी घेऊ सुद्धा शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा मी निषेध करतो. रस्त्याचा प्रामुख्याने विषय त्यांचा मोजणीला आपण टाकलेला आहे. आता आपण गांगो मंदिरकडून रवळनाथ मंदिरपर्यंत रस्ता जवळजवळ संमतीपत्र 99% संमतीपत्र झालेली आहेत आणि येणाऱ्या काही दिवसातच तो रस्ता, तो रिंग रोड आहे असा, तिथून चालू होतो, तो आम्ही ह्या रस्त्याला जॉईन करणार. या रस्त्याची मोजणीला आपण पैसे भरलेले आहेत आणि मला वाटतं येणार एक 15 दिवस किंवा 1 महिन्याभरात मोजणी होईल. मोजणी झाल्यानंतर आमची संपादन प्रक्रिया चालू होईल. म्हणजे येणाऱ्या 1-1.5 वर्षात तुम्हाला रस्ता इथे तयार झालेला दिसेल, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण DP रोड आहे, आता आपण गांगो मंदिरकडून इथपर्यंत आणलं आहे. म्हणजे ह्या रहिवाशांचा जो मोठा प्रॉब्लेम होता रस्त्याचा, तो सुद्धा या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजपा युवा मोर्चाच्या दणक्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. अखेर वैभववाडी तालुक्यात खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळालाय. तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाली आहे. खड्डे बुजवण्याचं आश्वासन देऊन देखील बांधकाम विभागानं पाळलं नसल्यानं युवा मोर्चाकडून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी उंबर्डे इथं हे आंदोलन होणार होतं. मात्र तत्पूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. युवा मोर्चाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली. आता या कामाला प्रारंभ केलाय. गेली वर्षभर होंडा ते उंबडे या रस्त्याची डागडुजी होण्याबाबत आमचा सातत्यानं भारतीय जनता पक्षाच्या वैभववाडी तालुका कमिटीच्या वतीनं सातत्याने निवेदनं पत्रव्यवहार आम्ही सुरू केला होता. परंतु प्रशासनाच्या हे केंद्राच्या कात्रीत असल्यामुळे त्यांनी आमच्या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही कालच्या 26 तारखेला आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचं नोटीस त्यांना दिलं होतं डिपार्टमेंटला आणि त्याप्रमाणे आमचं नियोजित ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं. शेकडो कार्यकर्ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर बसले होते आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी येणं भाग पडलं. आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 8 दिवसामध्ये ह्या रस्त्याच्या खड्ड्यांचं काम जे आहे ते आम्ही सुरू करू. परंतु 10-12 दिवस होऊन गेले तरी देखील त्यांनी याच्याकडे आश्वासन देऊन देखील त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. आणि कालच आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीनं रस्ता रोकोचं या ठिकाणी उंबडे गावामध्ये आम्ही निवेदन त्यांना दिलं होतं तहसीलदारांना उद्देशून आणि संबंधितांना त्या प्रती दिल्या होत्या. आणि लागली त्यांनी तात्काळ त्यांनी निवेदन दिल्याच्या 1 तासाच्या आतमध्ये आम्हाला त्या तहसील कार्यालयामध्ये त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांनी लेखी निवेदन दिलं की आम्ही उद्यापासून या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत. आज हे रस्त्याचं काम सुरू होत असताना या खड्ड्यांचं जे काय दर्जा आहे, ज्याप्रमाणे या रस्त्या खड्ड्यांचं काम होणं आवश्यक आहे. नाहीतर आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव आलेला आहे की नॅशनल हायवेसारख्या ठिकाणी जे खड्डे भरले जात आहेत, असे खड्डे भरत आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते खड्डे वर येत आहेत. हा प्रकार या ठिकाणी होऊ नये, शासनाच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये आणि त्याचबरोबर ठेकेदार आणि अधिकारी यांची देखील जी या ठिकाणी जी मिलीभगत आहे, या मिलीभगतीचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काम होऊ नये. चांगल्या प्रकारचं दर्जेदार काम होण्यासाठी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहून हे काम चांगल्या प्रकारे कसं होईल, टिकाऊ कसं होईल, यासाठी आमचे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उभं राहून या ठिकाणी काम पूर्ण करून घेणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा है F Protect, इंडिया का पहला engine firefighter. Easy to install on any car
जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है। F प्रोटेक्ट, प्रोटेक्ट व्हाट यू लव। रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99। हिरक महोत्सवी परंपरा, अस्सल चवीचा स्वाद खरा। घरगुती साजूक तुपातले सात्विक पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण। तब्बल 76 वर्षांची परंपरा असलेलं तसंच महाराष्ट्र आणि गोव्याबरोबरच देशभरातल्या पर्यटकांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल श्री समर्थ। हॉटेल श्री समर्थ घेऊन येते आपली सुसज्ज दुसरी शाखा। वैविध्यपूर्ण नाश्ता आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। व्हेज काजू कुर्मा, दाल कोल्हापुरी, दाल फ्राय, दाल खिचडी, चपाती, घावणे, आंबोळी आणि पुरी हे पदार्थ रेडी मिळतील। पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंग, क्लीन टॉयलेट आणि वॉशरूमची सुविधा। हॉटेल श्री समर्थ, झारापत्रादेवी महामार्ग, बांदा सटमटवाडी, टोल नाक्याजवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल नंबर 8888 68 10 96। मेजवानीची लज्जत खरी, हॉटेल श्री समर्थची चवच न्यारी। कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी। संस्थेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर। कॅथोलिक धनलाभ ठेव 26 महिने, व्याजदर 10.50%। आजच गुंतवणूक करा, त्वरा करा। ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यंत। सुवर्ण संधीचा लाभ घ्या। संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 273 890, सावंतवाडी 023 63 273 889, वेंगुर्ला 023 66 262 953, शिरोडा 023 66 227 439, मालवण 023 65 252 782, कणकवली 023 67 233 922, कुडाळ 023 62 221 559। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज।
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात बुधवारी 34 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिंधुदुर्गात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात बुधवारी 5029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. सद्यस्थितीत 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आणखीन 34 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाची स्थिती काय आहे पाहूयात. सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 318 आहेत. आतापर्यंत 5029 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा हा 148 वर पोहोचलाय. 5501 असे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील पॉझिटिव्ह पैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात मंगळवारी 8 डिसेंबरला 11 पॉझिटिव्ह, सोमवारी 7 डिसेंबरला 42 पॉझिटिव्ह, रविवारी 6 डिसेंबरला 42 पॉझिटिव्ह, शनिवारी 5 डिसेंबरला 34 पॉझिटिव्ह असे रुग्ण आढळून आले. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा वाढताना दिसतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. ऐन गुलाबी थंडीत जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं ढिंगाणा घातलाय. ढगांच्या गडगडाटासह पडणाऱ्या अवकाळी पावसानं नागरिकांची धांदल उडवली आहे. दुपारपासून ऊन पावसाचा खेळ चालू असताना अचानक गडगडाटासह पाऊस पडल्यानं नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवलीतील ग्रामीण भागासह शहरात ऊन पावसाचा खेळ दुपारी चालू असताना अचानक पावसानं गडगडाटासह हजेरी लावली. जोरदार वारा, विजांच्या लखलखाटामुळे ऐन थंडीत पावसानं जनतेला न्हाऊ घातलं. या अवकाळी पावसानं साऱ्यांची धांदल उडवली. या पावसानं हवेत गारवा जरी निर्माण झाला असला तरी आंबा, काजू बागायतदार मात्र धास्तावले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजापूर अर्बन बँक 100व्या वर्षात पदार्पण करते. ही बँक म्हणजे सर्वसामान्यांचा जणू खंबीर आधारच. गेल्या 100 वर्षातील बँकेच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेतलाय आमचे वैभववाडीचे करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांनी. बँकिंग क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव म्हणजे राजापूर अर्बन बँक. या बँकेला ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. शताब्दी वर्षात या बँकेने पदार्पण केलेलं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ह्या बँकेच्या अनेक शाखा आहेत. त्यांची जी ही दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे त्याच संबंधित आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी या बँकेचे CEO शेखर कुमार अहिरे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून या बँकेची गेली 100 वर्षातली वाटचाल कशी झाली ही जाणून घेणार आहोत. अहिरे साहेब, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. यावर्षी तुमच्या राजापूर अर्बन बँकेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. कशी आपली वाटचाल झाली? प्रथमतः या राजापूर अर्बन बँकेच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील सभासदांना या शतक महोत्सवानिमित्त मी शुभेच्छा देतो. ही 1921 साली स्थापन झालेली राजापूर अर्बन त्यावेळेचे कैलासवासी पित्रे साहेब आणि सरखोत आणि त्यांच्याबरोबर काम करणारी सर्व मंडळी. पूर्वीच्या काळामध्ये सावकारी जाच होता आणि या जाचाला कंटाळून कुठेतरी सामान्य लोकांना कर्जपुरवठा व्हावा किंवा बँकिंग सुविधा मिळाव्या हा एक मोठा उद्देश ठेवून त्या काळी त्या लोकांनी ह्या सोसायटी म्हणून स्थापन केली, राजापूर क्रेडिट सोसायटी. आणि त्याच्यानंतर ह्या सर्वसामान्यांना सेवा देत असताना पुढे 1980-90च्या शतकामध्ये या बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाला. सुरुवातीच्या काळात राजापूर पुरता मर्यादित ही बँक होती.
आणि सर्वसामान्यांना सेवा या खेड्यापाड्यात त्याला मिळत होत्या. त्याच्यानंतर जसं स्पर्धात्मक युग आलं आणि त्यानुसार या बँकेने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या 7 शाखा विकाळल्या. त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये 3 शाखा आपल्या चालू आहेत. एकूण 10 शाखा या बँकेच्या आहेत आणि आता महाराष्ट्र कार्यक्षेत्र या बँकेच्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने पुढे आपण या शाखांचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार करणार आहोत महाराष्ट्रभर. शतक महोत्सवाच्या निमित्ताने मी सांगेन की या बँकेच्या 280 कोटी ठेवी आज झालेले आहेत आणि जवळजवळ 165 कोटीचा कर्जपुरवठा आपण दिलेला आहे. हे सर्व करत असताना इतर बँकांशी आता जर बघितलं तर खाजगी बँका या सर्व टेक्नॉलॉजीवर भर देत आहेत. पण या राजापूरसारखा थोडंसं आपण म्हणू भौगोलिक फार अडचणीचं हे आहेत. जर रत्नागिरी जिल्ह्यातलं म्हणलं तर राजापूर आणि मंडणगड हे तालुके फार याच्या प्रगतीच्या मानाने थोडेसे मागे असलेले आपल्याला दिसून येतात. पण अशाही ठिकाणी या बँकेने 280 कोटीपर्यंत मजल मारताना टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी फार मोठी कामे हे केलेली आहे. बँकेचे 12 ATMs आहेत, बँकेचे मोबाईल ॲप आहे, स्वतःचं डेटा सेंटर आहे. परंतु हे असताना या कोविडच्या काळामध्ये बँकेने लोकांना घरपोच टॅप बँकिंग हा नवीन संकल्पना आणलेली आहे आणि घरपोच सेवा देताना कॉल करा आणि सेवा घ्या अशा प्रकारची संकल्पना राबवली. आणि आज आमचे सगळे जे सभासद आहेत, कस्टमर आहेत, ते सर्व घरी बसून या बँकेची सेवा घेत आहेत. साहेब, यावर्षी 100 वर्ष होत आहेत आणि या 100 वर्षानिमित्त बँकेच्या काही नवीन योजना तुम्ही आखल्या आहेत का किंवा इतर तुमच्या ग्राहकांसाठी काही स्कीम हे केल्या आहेत का? नक्कीच. या शतक महोत्सवानिमित्त ठेवीदारांना आपण एक शतक महोत्सवी ठेवी योजना आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याचप्रमाणे दामदुप्पट ठेव योजना, शतक महोत्सव दामदुप्पट ठेव योजना ही आपण सुरू केलेली आहे. इथेच न थांबता आपण कर्जदारांसाठी जो त्यांचा प्रचलित कर्जदर होता त्याच्यामध्ये अर्ध्यापासून तर जवळजवळ 1.5-2% आपण सूट देऊन त्यांना कर्जपुरवठा आपण करतो आहे. आणि त्याचप्रमाणे व्हिकल घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर हे घेण्यासाठी एक चांगली योजना बँकेने आखलेली आहे. हे सर्व करत असताना सामाजिक बांधिलकी हे करून या शतक महोत्सवात मोठे मोठे कार्यक्रम आपण घेणार आहोत. सध्याच्या या कोविड काळामध्ये उपस्थितीसाठी काही नियंत्रण असल्यामुळे त्यांचं सगळ्यांचं पालन करून आपण हे कार्यक्रम दर महिन्याला एक शाखेमध्ये असे कार्यक्रम आपण या शतक महोत्सवानिमित्त करणार आहोत. सर, यावर्षी 100 वर्षाची शताब्दी वर्षाचं पार राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात असलेली तुमची ज्या शाखा आहेत त्या आता अन्य जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि कुठे कुठे त्याचं तुमचं पदार्पण किंवा तुमचे पाऊल पडणार आहेत? रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये आपली राजापूर बँक असावी अशा प्रकारचा एक मानस आहे. हे करत असतानाच सध्या रिझर्व्ह बँकेने नवीन धोरणानुसार शाखांना परवानगी दिलेली नाही आहे. परंतु जशी त्यांची परवानगी मिळेल त्याप्रमाणे इतर जिल्ह्यामध्ये नक्कीच आपल्याला सध्या आमच्याकडून रिझर्व्ह बँकेकडे आता सिंधुदुर्गाची तरळा किंवा शृंगारतळी चिपळूणजवळ पुणे शाखेचा हे प्रस्ताव आहे. त्याप्रमाणे कोल्हापूरमधला प्रस्ताव आहे आणि मुंबई वाशी येथील जे आपलं आंबा मार्केट आहे आणि बऱ्याचशा कोकणातील लोक त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण शाखा उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे करत असताना सभासदांना जास्तीत जास्त याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी सभासद वाढीला या शतक महोत्सवानिमित्त आपण भर देणार आहोत. साहेब, आपल्या ह्या शाखा आहेत त्या ग्रामीण भागात आहेत. रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्ग म्हणा हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागात आपला जास्त करून शेतकरी वर्ग आहे आणि या शेतकरी वर्गासाठी तुमच्या बँकेकडून काही स्कीम आहेत, योजना आहेत का? रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे आपण डायरेक्ट ॲग्रिकल्चर लोन देऊ शकत नाही. परंतु
असं असताना आपण शेतीपूरक जे व्यवसाय आहेत अशा यांना आपण छोट्यापासून तर छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत नक्कीच कर्ज पुरवठा केलेले आहेत. आणि येथील आंबा व्यावसायिक असेल, त्याच्यानंतर काजू काजू उत्पादन करणारा हे असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांना आपण नक्कीच कर्ज पुरवठा करतो आहे. त्यानंतर ट्रॅक्टर घेण्यासाठी असेल किंवा शेतीची अवजारे घेण्यासाठी असेल, यांनाही आपण कर्ज पुरवठा या बँकेने केलेला आहे. साहेब, यावर्षी जगावर, देशावर नव्हे तर जगावर एक कोरोनाचं संकट आलं आणि या काळात बरेच जण बेरोजगार झाले. अशा बेरोजगारांसाठी तुमच्या शाखे किंवा तुमच्या बँकेमार्फत काही योजना किंवा काही असे हे आहेत, धोरणात्मक निर्णय आहेत का? आता जर आपण बघितलं तर बराचसा मुंबईतला जो तरुण वर्ग आपल्या इकडे आलेला आहे आणि त्यांना जर छोटे व्यवसाय करायचे असतील तर बँक नक्की त्यांना हात देते आहे. अशा प्रकारचे विचारणा होत असतात, त्यांना व्यवस्थित कागदपत्र सांगितली जातात आणि त्यांना व्यवसायासाठी नक्कीच आपण आपली बँक मदत करत आहे. हे होते आपल्यासोबत शेखर कुमार अहिरे सर. त्यांनी बँकेची गेल्या 100 वर्षातली वाटचाल सांगितलीच, पण हे सांगत असताना पुढील वर्षात बँक कसे हे करणार आहे, प्रगती करणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गापुरतीच बँक मर्यादित न राहता भविष्यात या बँकेची वाटचाल ही राज्यात देखील होणार आहे, असं त्यांनी या आपल्या संवाद साधताना सांगितलं आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह श्रीधर साळुंखे, सिंधुदुर्ग लाईव्ह, राजापूर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅग पॉलिसी सरकारनं जारी केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या वजनाच्या 10% जास्त असू नये असं स्पष्ट करण्यात आलंय. सरकारच्या नवीन धोरणानुसार 1.6 ते 2.2 किलोग्रॅमपेक्षा जास्त पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगचं वजन नसावं, तर 3.5 ते 5 किलो एवढंच 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचं वजन असणार आहे. विशेष म्हणजे प्री प्रायमरी वर्गात शिकणाऱ्यांना बॅग फ्री म्हणजेच दप्तराविना शाळा असं धोरण आखण्यात आलंय. नवीन शैक्षणिक वर्षापासून या धोरणांच्या अंमलबजावणीचे आदेश केंद्र सरकारनं सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालयांना दिलेत. विद्यार्थ्यांच्या बॅगचं वजन चेक करण्यासाठी शाळांमध्ये वजन काटा ठेवण्यात येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. कणकवलीत अग्नितांडव, दुचाकी जाळल्या. विकृत मनोवृत्तीचा नगराध्यक्ष समीर नलावडेंनी केला निषेध. आणि सिंधुदुर्गात आणखी नव्या 34 रुग्णांची भर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 98 84 आणि 94 052
26/085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. LPG पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त आहात, पण आता काळजी करू नका, कारण लवकरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले शहरात MNGL घेऊन येत आहे नॅचरल गॅस CNG व PNG च्या स्वरूपात. आता घर, हॉटेल व वाहनांसाठी स्मार्ट सोल्युशन म्हणजे CNG व PNG लवकरच उपलब्ध होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात. हे आहे वापरायला सोयीस्कर आणि किफायतशीर. एक पाऊल पर्यावरणासाठी, एक पाऊल सुरक्षिततेसाठी. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. संपर्क 7588 090505. ईमेल ID ccs.care@mngl.in. नोंदणी सुरू. आई मला भूक लागलीये, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MNGLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितका जाकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MNGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ, अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेटसह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630 72417, डॉक्टर महेश साटम 94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870 आणि श्री अनाजी सावंत 9422 63 38 21.